हॅलो स्टुडंट्स, वेलकम अवर चॅनल MK ट्युटोरियल्स. आज आपण डिस्कवरिंग इंग्लिश ईडेक ग्रेड 2 चा लेसन नंबर किंवा चॅप्टर नंबर 1 पाहणार आहोत. द इनोरमस टुर्निप. त्याचे न्यू वर्ड्स: फीस्ट म्हणजे मेजवानी, इनोरमस म्हणजे मोठा, वीड म्हणजे हे ॲरोने दाखवलेलं जे गवत आहे त्या गवताला म्हणलं जातं. पॉप आउट म्हणजे अचानक बाहेर येणे. नेक्स्ट पेज. डिड यू नो टर्निप अँड रॅडिश आर रिलेटेड टू द सेम फॅमिली. टर्निप आणि रॅडिश हे एकाच फॅमिलीमधले ओळखले जातात. द रूट्स अँड ग्रीन लीव्स ऑफ टर्निप कॅन बी इटन. ह्या जे टर्निप आहे त्याचे ग्रीनवरचे पानं आणि प्लस त्याचे रूट हे खाल्लं जातं. टर्निप हॅव अ स्लाइटली स्पायसी टेस्ट इफ इटन रॉ. ज्यावेळेस आपण हे कच्चं खातो त्यावेळेस ह्याची चव कशी असते, थोडीशी तिखट, मसाल्यासारखी थोडीशी तिखट असते. पीपल ऑल्सो यूज टर्निप टू मेक पिकल्स. काही लोक किंवा बरीच लोक या टर्निपचा कशासाठी उपयोग करतात तर लोणचं बनवण्यासाठी. पिकल्स म्हणजे लोणचं. चला तर मग लेसनला सुरुवात करूया. द इनोरमस टर्निप. वन अपॉन अ टाइम देअर वॉज अ फार्मर. एकेकाळी एक फार्मर होता. वन डे ही गॉट होम अ फ्यू टर्निप सीड. एक दिवशी त्याला त्याच्या घरात काही टर्निप सीड म्हणजे बिया मिळाल्या. ही डिसाइडेड टू सॉ देम ऑन हिज फार्म. आणि त्याने ठरवलं की हे आपण आपल्या शेतात त्याला पेरायचं. सॉ म्हणजे पेरणे. ही वर्क व्हेरी हार्ड अँड सॉड द सीड. आणि त्याने खूप कष्ट करून ते बी लावले, पेरले. ही वॉटर्ड द सीड डेली. त्याने दररोज त्या सीड्सला काय देत होता, पाणी देत होता. सून लिटिल सॅपलिंग स्टार्टेड टू ग्रो. आणि काही थोड्या दिवसांनी त्याला सॅपलिंग्स आले आणि ते ग्रो व्हायला लागले. थँक्स टू हिज हार्डवर्क. आणि अशा पद्धतीने की त्याची मेहनत सफल झाली. द फार्मर टूक ग्रेट केअर ऑफ द प्लांट्स. आणि तो फार्मर त्या टर्निपचे जे सॅपलिंग्स आले होते त्यांची खूप काळजी घेत होता. ही पुल्ड आउट द वीड फ्रॉम हिज फार्म टू सेव्ह द टर्निप. तो त्याच्या आजूबाजूला जे वीड्स येत होते, जे गवत यायचं ते तो काढून टाकायचा. का तर त्याच्यामुळे टर्निपला न्यूट्रिशन भेटत नसेल किंवा ते वाचवण्यासाठी त्यांच्यापासून. ही वॉटर द टर्निप एव्हरी डे. आणि तो दररोज त्या टर्निपला पाणी देत होता. अँड वर्क टिल लेट ऑन हिज फार्म टू टेक केअर ऑफ देम. आणि त्या टर्निपची काळजी घेण्यासाठी तो खूप उशीरपर्यंत त्याच्या शेतात काम करायचा. चला तर नेक्स्ट पेज पाहूया. One night, the farmer was still working on the farm when his wife called him in for dinner. आणि एक रात्र असं झालं की तो त्याच्या शेतात काम करत होता आणि मग जेव्हा त्याच्या वाईफने त्याला डिनरसाठी म्हणजे रात्रीच्या जेवणासाठी बोलवलं. समथिंग मॅजिकल हॅपन दॅट नाईट. आणि त्या रात्री काहीतरी मॅजिकल घडलं. The next morning the farmer got up and saw a large turnip in the field. आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ज्यावेळेस फार्मर उठला आणि त्याने पाहिलं तर हे टर्निप खूप मोठं दिसत होतं त्याने पाहिलं. इट वॉज ॲन इनोरमस टर्निप. आणि ते कसं होतं तर खूप मोठं टर्निप होतं. द फार्मर ट्रायड हार्ड टू पुल इट आउट बट कुड नॉट. त्याने खूप प्रयत्न केले त्याला ओढून काढण्याचा. पुल म्हणजे ओढून काढणे, पण त्याला ते काही जमलं नाही. ही कॉल्ड हिज वाईफ टू हेल्प हिम. त्याने त्याच्या बायकोला आवाज दिला मदतीसाठी. द टू ट्रायड हार्ड टू पुल आउट द टर्निप बट कुड नॉट. आणि ती दोघंही ते टर्निप पुल करू लागले पण ते त्यांना निघेना. द फार्मर अँड हिज वाईफ कॉल्ड अ लिटिल बॉय प्लेइंग इन द फील्ड टू हेल्प देम. आणि त्या फार्मर आणि त्याच्या बायकोने तिथं एक छोटा मुलगा खेळत होता शेतामध्ये
त्याला त्यांच्या मदतीसाठी बोलवलं. बट द इनॉर्मस टुर्निप कुड नॉट बी पुल आउट ऑफ द सॉइल. पण एवढा प्रयत्न करून पण आहे ना त्या तिघांनाही ते मातीतून काय निघेना. So the farmer, his wife, and the little boy called a little girl who was playing under a tree. आणि त्या फार्मर त्याची बायको आणि तो छोटा मुलगा ह्यांनी एका छोट्या मुलीला बोलवलं जी झाडाखाली खेळत होती. दे पुल्ड अँड पुल्ड इट हार्ड. आणि ते खूप मेहनत लावून त्याला ओढत होते, पुल करत होते. बट द टुर्निप डिड नॉट मूव. पण टुर्निप काही हालत नव्हता. देन द फार्मर, हिज वाईफ, द लिटिल बॉय अँड द लिटिल गर्ल कॉल्ड द फार्मर्स डॉग टू हेल्प देम. आणि परत त्याच्यानंतर काय झालं तर तो शेतकरी, त्याची बायको, परत मुलगा आणि ती छोटी मुलगी ह्यांनी फार्मरच्या डॉगला बोलवलं, त्या शेतकऱ्याच्या कुत्र्याला बोलवलं त्यांच्या मदतीसाठी. दे पुल्ड अँड पुल्ड विदाउट एनी लक. आणि काही यांना लकशिवाय त्यांनी ते ओढायला चालू केलं. द फार्मर्स, हिज वाईफ अँड द लिटिल बॉय, द लिटिल गर्ल अँड द फार्मर्स डॉग कॉल्ड द वाईफ्स कॅट टू हेल्प देम. परत एकदा ती स्टोरी रिपीट केली जाते की द फार्मर, तो शेतकरी, त्याची बायको, तो लहान मुलगा, ती लहान मुलगी आणि फार्मरचा डॉग ह्यांनी सगळ्यांनी कोणाला बोलवलं तर वाईफच्या कॅटला म्हणजे मांजरला. दे पुल्ड अँड पुल्ड विदाउट एनी लक. आणि ते ओढतच होते त्याला. देन द फार्मर, हिज वाईफ, द लिटिल बॉय, द लिटिल गर्ल, द डॉग अँड द कॅट कॉल्ड द माऊस टू हेल्प देम. परत एकदा त्यांनी काय केलं तर फार्मर, त्याची बायको, त्याचा तो लिटिल मुलगा, ती लिटिल मुलगी आणि डॉग आणि कॅट ह्यांनी कोणाला बोलवलं तर माऊसला बोलवलं, उंदराला बोलवलं मदतीला. ऑल ऑफ देम पुल्ड अँड पुल्ड. आणि सगळेजण मिळून त्या टर्निपला काय करत होते, ओढून काढत होते, पुल करत होते. द टर्निप वॉज आउट ऑफ द सॉईल. आणि एवढा प्रयत्न करून नंतर सडन काय झालं की ते टर्निप निघालं मातीतून बाहेर. दॅट नाईट द फार्मर्स वाईफ प्रिपेअर्ड अ फीस्ट विथ द इनॉर्मस टुर्निप अँड दे ऑल एट इट हॅपीली. आणि मग त्या रात्री फार्मरच्या बायकोने काय केलं तर मेजवानी ठेवली त्या टुर्निपच्या बरोबर आणि ते सगळे ते आनंदाने खाऊ लागले. बेव इव्हन्स. हे रायटिंग कोणी केली आहे, स्टोरी रायटिंग कोणी केली आहे तर बेव इव्हन्सने. ओके स्टुडंट्स, आय होप तुम्हाला हा लेसन प्रॉपर कळाला असेल. प्रॅक्टिस झोन 1 हा मी लवकरात लवकर आहे ना घेऊन येईन. थँक्यू.